नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मॅथ्स पार्ट 2 म्हणजे जिओमेट्रीमधील चॅप्टर नंबर 1 पाहणार आहोत. त्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. 8वी पर्यंत तुम्हाला मॅथ्सचं फक्त एकच टेक्स्टबुक होतं, बरोबर. परंतु 9वीला आल्यानंतर तुम्हाला 2 टेक्स्टबुक झालेले आहेत. पहिला आहे पार्ट 1, दुसरा आहे पार्ट 2, बरोबर. पार्ट 1ला आपण अल्जेब्रा म्हणतो आणि पार्ट 2ला आपण जिओमेट्री म्हणतो. तर जिओमेट्री शब्द आला कुठून? जिओमेट्री शब्द आलेला आहे 2 लॅटिन वर्डपासून. लॅटिनमधून आलेला आहे तो शब्द जिओ आणि मेट्रिया. जिओ आणि मेट्रिया. जिओ मीन्स अर्थ. जिओ म्हणजेच काय आहे? अर्थ. आणि मेट्रिया म्हणजे मेजरिंग, म्हणजेच मेजरिंग ऑफ अर्थ, म्हणजेच जिओमेट्री. जे विद्यार्थी मराठी मीडियमने शिकतात त्यांच्या सब्जेक्टचं नाव काय? भूमिती. भू म्हणजेच अर्थ. भू म्हणजेच काय आहे? अर्थ. आणि मिती म्हणजे मेजरमेंट किंवा मेजरिंग. अर्थ, मेजरिंग ऑफ द अर्थ म्हणजेच आहे जिओमेट्री. कळलं सर्वांना? जसं आपण मॅथ्समध्ये नंबर्स अज्यूम केलेले आहेत 1 2 3 4, तसं जिओमेट्री शिकताना आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट अज्यूम करावे लागतात, ग्राह्य करावे लागतात, जे आपण डिफाईन करू शकत नाही. ते म्हणजे काय आहेत? तर त्यातली पहिली कन्सेप्ट आहे पॉईंट. काय आहे? पॉईंट. दुसरं आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. तिसरी आहे प्लेन. काय आहे? प्लेन. तिसरी आहे प्लेन. आपण प्लेन पासून सुरुवात करूया. हा जो बोर्ड आहे ना, हा एक प्लेन आहे. इकडे भिंत आहे, ती एक प्लेन आहे, दुसरा प्लेन झालं. इकडे एक भिंत आहे, तिसरा प्लेन झाला. समोर एक भिंत आहे, चौथा प्लेन झालं. वरची भिंत 5वा प्लेन. खालचा जो फरशी आहे ते काय झालं? 6वा प्लेन. असे 6 प्लेन्स इथं आहेत. अजून किती प्लेन दाखवू शकतो आपण? इन्फायनाइटली मेनी प्लेन दाखवू शकतो. कसे काय? फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या. इथं हा एक पेपर आहे, बरोबर. आपण बोर्डवरती ठेवला. हा एक प्लेन झाला, बरोबर. बोर्डचा जो आहे तोच प्लेन झाला. त्याला आपण थोडंसं क्रॉस केलं असं. दुसरा प्लेन झाला, तिसरा झाला. इकडं अजून थोडं चेंज केलं, चौथा झाला. अजून पुढचा प्लेन झाला, बरोबर. म्हणजे याची थोडी थोडी डायरेक्शन आपण चेंज केली तर प्लेन वेगवेगळे तयार होणार आहेत. असे आपण किती प्लेन दाखवू शकतो? इन्फायनाइटली मेनी, बरोबर. असे आपण इन्फायनाइटली मेनी प्लेन दाखवू शकतो. आता ह्या प्लेनवरती आपण बघा, जसं बोर्डवरती मी लिहू शकतो तसं वेगवेगळ्या प्लेनवरती मी लिहू शकतो. वेगवेगळ्या प्लेनवरती मी वेगवेगळे पॉईंट्स दाखवू शकतो. जसं ह्या प्लेनवरती मी किती पॉईंट दाखवू शकतो? इन्फायनाइटली मेनी. हा एक पॉईंट दाखवला, इथं इथं असे आपण इन्फायनाइटली मेनी पॉईंट दाखवू शकतो, बरोबर. प्रत्येक प्लेनवरती. ह्या प्लेनवरती पण इन्फायनाइट दाखवू शकतो. इकडच्या भिंतीवरती एक प्लेन, त्याच्यावरती इन्फायनाइटली मेनी पॉईंट दाखवू शकतो. ह्या भिंतीवरती पॉईंट दाखवू शकतो. असे आपण प्रत्येक प्लेनवरती इन्फायनाइटली मेनी पॉईंट्स दाखवू शकतो, बरोबर. त्याचप्रमाणे आपण अशा ह्या प्लेनवरती पण इन्फायनाइटली मेनी स्ट्रेट लाईन दाखवू शकतो. ही एक स्ट्रेट लाईन झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, बरोबर आहे ना. थोडीशी डायरेक्शन चेंज झाली की सगळे लाईन्स काय होणार आहे? चेंज होणार आहेत. अशा आपण इन्फायनाइटली मेनी लाईन्स दाखवू शकतो, बरोबर. म्हणजेच प्लेनवरती आपण पॉईंट दाखवू शकतो आणि स्ट्रेट लाईन दाखवू शकतो, बरोबर. असे प्लेन्स पण आपण इन्फायनाइटली मेनी दाखवू शकतो. ह्या बेसिक कन्सेप्ट आहे जॉमेट्रीमध्ये, ते आपल्याला अजूम करावे लागतात. त्याच्याशिवाय जॉमेट्रीचा अभ्यास करणं खूप अवघड आहे आणि हे आपल्याला डिफाईन सुद्धा करता येत नाही. जसं आपण नंबरला डिफाईन करत नाही, जसं आपण या कन्सेप्टला पण डिफाईन करत नाही. ते आहे तसे आपण ॲक्सेप्ट करतो. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहूया, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. इथं आपण एक नंबर लाईन काढलेली. नंबर लाईन बघा, इथं 0 लिहिले. राईट साईडला 1 2 3 4 पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 निगेटिव्ह इंटिजर्स आहेत. हे आपण 8वीला पण नंबर लाईन पाहिलेली आहे, बरोबर. आता ए पॉईंटचा कॉर्डिनेट काय आहे? -4. बी पॉईंटचा कॉर्डिनेट काय आहे? -2. सीचा काय कॉर्डिनेट आहे? 0. डीचा कॉर्डिनेट काय आहे? 1. ईचा कॉर्डिनेट काय आहे? 3. एफचा कॉर्डिनेट काय आहे? 4. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे ना. जर आपल्याला डी आणि ई मधलं डिस्टन्स काढायचं असेल, कसं लिहिणार आपण? डिस्टन्स बिटवीन पॉईंट डी अँड ई. डी आणि ई, बरोबर. आपण काय करतो लक्षात घ्या. डी आणि ई बघा, डीचा कॉर्डिनेट आहे 1, ईचा कॉर्डिनेट काय आहे? 3. दोघांपैकी मोठा नंबर म्हणजे लार्जर कॉर्डिनेट कोणता आहे? 3. त्याच्यामधून आपण स्मॉलर कॉर्डिनेट काय करणार आहोत? मायनस करणार आहोत. म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करणार आहोत. बेसिक कन्सेप्ट काय? मोठ्या नंबरमधून आपल्याला छोटा नंबर मायनस करायचा आहे. मोठा नंबर आहे 3, आपण लिहिणार 3 मायनस छोटा नंबर आहे 1. 3 - 1 किती होणार? 2. म्हणजे डिस्टन्स बिटवीन डी ई किती होणार आहे? 2 आहे, बरोबर. तसं आपण काढूया आता डिस्टन्स बिटवीन सीई. डिस्टन्स बिटवीन सीई बघा, सी आणि ई पैकी मोठा कॉर्डिनेट कोणता आहे? ई. राईट साईडचा नंबर असतो तो मोठा असतो. ई किती आहे? 3. ई आहे 3. मायनस काय करायचं आपल्याला? सी कॉर्डिनेट. सीचा कॉर्डिनेट किती आहे? 0. 3 - 0 किती येणार आहे? 3. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सी आणि ई. सी आणि ई पॉईंटमधलं डिस्टन्स आहे 3, बरोबर. तसं आपण आता ए आणि
डी मध्ये डिस्टन्स काढूया. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इज इक्वल टू, आता बघा ए आणि डी पैकी एचा कॉर्डिनेट आहे -4, डीचा कॉर्डिनेट आहे 1. दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे आपल्याला माहिती आहे. राईट साईडचा नंबर काय असतो, मोठा असतो. -4 आणि 1 पैकी कोणता नंबर मोठा आहे, 1 मोठा आहे. मग आपण 1 मधून 4 मायनस करणार आहोत. 1 आपण लिहिणार अगोदर, मायनस काय करणार आहोत, -4. इथं मायनस साईन आहे ना, मग आपण याला ब्रॅकेट करणार मायनस. बरोबर. आता लक्षात घ्या, इथं साईनचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल येतो. मायनस मायनस काय होणार, +4 होणार. बरोबर. 1 + 4 काय होणार, 5. म्हणजे जरी इथं निगेटिव्ह कॉर्डिनेट असला तरी डिस्टन्स कधी निगेटिव्ह येत नाही, डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं. एवढं लक्षात ठेवा. आता आपण ए आणि बी मधलं डिस्टन्स काढूया. डिस्टन्स बिटवीन ए बी, डिस्टन्स बिटवीन ए बी. आता ए कॉर्डिनेट किती आहे, -4. बीचा कॉर्डिनेट किती आहे, -2. दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे, निगेटिव्ह नंबर असतील तर, नंबर्सला निगेटिव्ह साईन असतील तर जो नंबर छोटा आहे तो मोठा होतो. म्हणजेच आता ह्याच्यामध्ये आपला नंबर लाईन आहे, आपण डायरेक्ट सांगू शकतो -4 पेक्षा -2 मोठा आहे, कारण तो राईट साईडला आहे. जर निगेटिव्ह साईन असेल, मायनस साईन असेल तर -2 हा मोठा नंबर असतो आणि -4 हा छोटा नंबर असतो. मग आपण -2 मधून -4 मायनस करणार आहोत. -2 लिहिला आपण, बीचा मोठा नंबर, त्यातून मायनस काय करणार आहोत, छोटा नंबर. छोटा नंबर काय आहे, -4. म्हणजेच -2 आपण लिहिलेला आहे, त्यातून मायनस काय करणार आहोत, -4. म्हणून त्याला आपण इथं ब्रॅकेट केलेलं आहे. हे -2 असंच राहणार. मायनस मायनस काय होतं, +4 होणार आहे, कारण नंबरचं इथं मल्टिप्लिकेशन होतं. ह्या साईनचं काय होणार, मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस होणार 4. आता लक्षात घ्या, 4 - 2 केल्यावर काय होतं, 2. आणि ग्रेटर नंबर आहे 4, तर 4ची प्लस साईन येणार आहे. इथं पण डिस्टन्स मायनस आलेलं नाही. आता नंबर लाईनवरती पण आपण ऑब्झर्व करू शकतो, ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे, हे 1 झालं आणि हे किती झालं, 2 डिस्टन्स झालेलं आहे. 2 युनिट जे काय असेल ते. ए आणि डी मधलं बघा, ए आणि डी मध्ये बघा, इथं 1 2 3 4 आणि 5 आलं होतं आपलं 5. कळते सर्वांना. आता सी आणि ई मधलं बघा, सी आणि ई मध्ये 1 2 आणि हे 3 हे डिस्टन्स झालेलं आहे. डी आणि ई मधलं बघा, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2 हे मिळालेलं आहे. हे आपण इथं काउंट पण करू शकतो, परंतु नंबर आता छोटे आहेत म्हणून आपण काउंट करू शकतो. नंबर लाईन खूप मोठी दिली किंवा आपल्याला नंबर लाईन दिलीच नाही, नुसते कॉर्डिनेट दिले, तर आपल्याला असं मायनस करूनच काढावं लागणार आहे. लक्षात काय ठेवायचे, लार्जर कॉर्डिनेटमधून स्मॉलर कॉर्डिनेट मायनस करायचं आहे. म्हणजेच मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, -2 आणि -4 पैकी कोणता नंबर मोठा आहे, -2 नंबर मोठा आहे. मायनस साईन असेल तर उलटं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 आणि 4 मधला मोठा नंबर कोणता आहे, 4. परंतु -3 आणि -4 मधला मोठा नंबर कोणता आहे, -3. असं रिव्हर्स होतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. हा टॉपिक तुम्हाला एकदम सोपा जाईल. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहूया. जर आपल्याला 2 पॉईंट दिलेत, कोणतेही 2 पॉईंट दिलेले आहेत, समजा ए आणि बी, तर या दोन्हीमधून जाणारे आपण फक्त एकच लाईन काढू शकतो. दोन्ही पॉईंटमधून जाणारे, बरोबर. समजा अजून दुसरे पॉईंट दिले पी आणि क्यू, तर ह्यामधून जाणारे आपण एक लाईन काढू शकतो, बरोबर आहे. एक स्ट्रेट लाईन आपण काढू शकतो. परंतु 3 पॉईंट जर असेल, 3 पॉईंट्स, तर ए समजा बी आणि इथं असेल सी, तर या तिन्हीमधून एक लाईन ड्रॉ करणं शक्य आहे आपल्याला, शक्य नाही. मग आपण इथं काय करणार, 3 लाईन काढू शकतो. ए बी ही एक लाईन होणार आहे, बी सी ही एक लाईन होणार आहे आणि ए सी ही एक लाईन होणार आहे, बरोबर. ही डायग्राम कोणती आहे, ही आहे ट्रायंगल. कोणती आहे, ट्रायंगल. पण नेहमीच असं आहे का, नेहमीच असं येईल का 3 पॉईंट असतील तर. आता लक्षात घ्या, तर तिन्ही पॉईंट एका रेषेत असतील तर असे, तर त्यामधून जाणारे आपण स्ट्रेट लाईन काढू शकतो. समजा ह्याला नाव दिलं पी क्यू आणि आर. अशा प्रकारे जर पॉईंट असतील तर आपण त्याच्यामधून एक लाईन ड्रॉ करू शकतो. असे असतील तर जमणार नाही, परंतु असे असतील तर आपण काढू शकतो. तर अशा प्रकारच्या पॉईंटला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट्स म्हणजेच एकरेषीय बिंदू, कोलिनियर पॉईंट. त्याच्यामधून आपण एक स्ट्रेट लाईन काढू शकतो. अशा पॉईंटला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉईंट्स. पी क्यू आर काय आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. मग आपण काय लिहिणार, देअरफॉर पी क्यू अँड आर आर कोलिनियर पॉइंट्स, बरोबर. पण एबीसीच्या केसमध्ये पॉसिबल आहे का, नाही. म्हणून ह्याला काय म्हणणार आपण, नॉन कोलिनियर पॉईंट. ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर पॉईंट, नॉन कोलिनियर पॉईंट्स. कळलं सर्वांना. ज्या 3 पॉईंटमधून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो त्याला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. ज्याच्यामधून ड्रॉ करू शकत नाही त्याला आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. जर आपल्याला 3 पॉईंट दिले असतील तर किती लाईन काढू शकतो, 3 और 1 लाईन काढू शकतो. जर आपल्याला 3 पॉईंट दिले असेल त्याच्यामधून एक लाईन
काढणं पण पॉसिबल आहे आणि 3 लाईन काढणं पण पॉसिबल आहे. क्लिअर सर्वांना. आणि कोणते फिगर फॉर्म होते? ट्रायंगल. इथं कोणती फिगर फॉर्म होते? ट्रायंगल. जर तुम्हाला प्रश्न आला 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून, 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून कोणती डायग्राम तयार होते? ट्रायंगल. आणि कोलिनियर पासून 3 कोलिनियर पॉईंटपासून काय होणार आहे? स्ट्रेट लाईन तयार होणार आहे. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत, बिटवीननेस. जर आपल्याला 3 कोलिनियर पॉईंट दिलेले असतील तर, कोलिनियर म्हणजे ज्याच्यामधून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो असे पॉईंट्स. समजा पी, क्यू आणि आर हे काय आहेत? कोलिनियर पॉईंट्स आहेत. कोलिनियर पॉईंट्स ज्याच्यामधून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. तर मध्ये कोणता पॉईंट येईल? तर मध्ये पी पण येऊ शकतो, क्यू येऊ शकतो किंवा आर येऊ शकतो. किती पॉसिबिलिटीज आहेत? 3 पॉसिबिलिटीज आहेत. पॉसिबिलिटीज किती आहेत? पॉसिबिलिटीज आहेत 3. बरोबर. आता कसं लक्षात घ्या, समजा कॉर्नरला इथं पी आहे, शेवटी इथं क्यू आहे, मध्ये कोणता पॉईंट येणार आहे? मध्ये येणार आहे आर. ही एक पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? पी समजा इथंच ठेवला आपण, आर कोपऱ्याला नेला, आर हे कडेला नेला आर, आणि मध्ये काय येऊ शकतं? क्यू येऊ शकतं. इथं आर मध्ये आला, इथं क्यू मध्ये आला. आता पी मध्ये घेऊया आपण. जर क्यू ह्या कॉर्नरला आहे आणि आर ह्या कॉर्नरला आहे आणि मध्ये काय आहे? पी. बरोबर. एकदा मध्ये आर घेतलेला आहे, क्यू घेतलेला आहे आणि पी घेतलेला आहे. ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. तिघांमध्ये काय फरक आहे? आता लक्षात घ्या, आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या मध्ये, इथे काय? क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या मध्ये आहे. पी हा पॉईंट क्यू आणि आरच्या काय आहे? मध्ये आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. इथे काय म्हणणार? पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. इथे काय म्हणणार? पॉईंट पी इज बिटवीन क्यू अँड आर. कळते सगळ्यांना? हां, ह्याला काय लिहू शकतो ह्या पॉसिबिलिटीला? पॉईंट आर इज बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. कळलं? ह्याला काय लिहू शकतो आपण? पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. पॉईंट क्यू इज बिटवीन पॉइंट्स पी अँड आर. पी आणि आरच्या मध्ये क्यू आहे. याला काय लिहू शकतो आपण? पॉईंट पी इज बिटवीन कशामध्ये? क्यू आणि आर मध्ये. बिटवीन पॉइंट्स क्यू अँड आर. बरोबर. हे पण कोलिनियर पॉईंट आहेत, हे पण आहेत आणि हे पण कोलिनियर आहेत. एका लाईनवर दाखवले, परंतु तिघांमध्ये फरक आहे ना. इथं आर मध्ये आहे, इथं क्यू मध्ये आणि पी मध्ये. मग हे आपण जॉमेट्रीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो? पी डॅश आर डॅश क्यू. ह्याचा अर्थ काय? पी आहे, नंतर आर आहे, नंतर क्यू आहे, म्हणजे आर मध्ये आहे. ह्याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? पी डॅश क्यू डॅश आर. पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे पी आणि आर शेवटी त्याच्यामध्ये काय आहे? क्यू. पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. हे आपण सिम्बॉलमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ह्याला कसं रिप्रेझेंट करणार आपण? क्यू डॅश पी डॅश आर. बरोबर. म्हणजेच पी हा पॉईंट पी इज बिटवीन पॉईंट्स क्यू अँड आर. ह्याला म्हणतात बिटवीननेस. आत्तापर्यंत आपण ज्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. क्वेश्चन 1 काय? इफ ए डॅश बी डॅश सी, म्हणजेच ए बी सी कोलिनियर आहेत आणि ए ह्या कोपऱ्याला आहे लेफ्ट कॉर्नरला, सी राईट कॉर्नरला आहे आणि मध्ये काय आहे? बी हा पॉईंट मध्ये. डिस्टन्स बिटवीन ए बी दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन बी सी दिलेला आहे. आपल्याला ए सी फाइंड करायचं आहे. डायग्राम कशी येणार आहे? कॉर्नरला ए, मध्ये बी आणि दुसऱ्या कॉर्नरला सी. बघा, ए बी डिस्टन्स किती आहे? ए बी डिस्टन्स आहे 15 म्हणजेच 15. बी सी डिस्टन्स किती आहे? 7 आहे. बरोबर. आपल्याला काढायचं ए सी. कसं काढणार? ह्या दोघांची काय करायला लागणार? आपल्याला टोटल करावी लागणार आहे. डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी सी. बरोबर. डिस्टन्स बिटवीन ए बी किती आहे? 15. डिस्टन्स बिटवीन बी सी आहे ना, ते किती आहे? 7. मग 15 प्लस 7 किती होणार? 22. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू 22. ए सी मध्ये डिस्टन्स आहे 22. आता इकडचा पुढचा क्वेश्चन आपण पाहूया दुसरा. पॉईंट्स पी क्यू आर आर कोलिनियर. पी क्यू आर काय आहेत? कोलिनियर आहेत. सच दॅट पी क्यू इज इक्वल टू 10, क्यू आर इज इक्वल टू 7. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज 10, डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू 7. फाइंड डिस्टन्स बिटवीन पी आर. पी आरमध्ये डिस्टन्स काढायचं आहे. परंतु या क्वेश्चनमध्ये, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पहिल्या क्वेश्चनसारखं ए डॅश बी डॅश सी असं पी डॅश क्यू डॅश आर असं काय दिलेलं आहे का? नाही. ते आपल्याला अज्युम करायचे कोणत्या पॉईंटमध्ये असणार आहे ते. बरोबर. मग असे आपण पाहिलं. ह्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत? 3 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर समजा आपण क्यू पॉईंटमध्ये घेऊया आधी. पी आर इथं लिहिली तर काय येऊ शकतं? क्यू येऊ शकतं. बरोबर.
दुसरं काय आहे पॉसिबल, पी इथं आहे, इथं क्यू आहे, मध्ये काय येऊ शकतं, आर येऊ शकतं, आणि क्यू ह्या कॉर्नरला आहे, आर कॉर्नरला आहे, मध्ये काय येणार आहे पी. म्हणजे एकदा पी मध्ये आलं, एकदा क्यू आणि एकदा आर, ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर. आता ते शक्य आहे का ते आपण पाहूया. पी क्यू डिस्टन्स किती आहे 10 आणि क्यू आर किती आहे 7. हे पॉसिबल आहे का, पॉसिबल आहे. बरोबर, कारण 10 + 7 17 होणार आहे, ते पॉसिबल आहे. तर पुढची कंडिशन आपण पाहूया. पी क्यू किती आहे 10, पी क्यू आहे 10, क्यू आर किती आहे 7. पॉसिबल आहे का, हे मोठं डिस्टन्स 10 आहे त्याच्यामध्ये 7, हे पॉसिबल आहे. बरोबर, मोठं डिस्टन्स पी क्यू आहे ना, त्याच्यामध्ये हे 10 आहे, त्याच्यामध्ये 7 आपण मध्ये लिहू शकतो, म्हणजेच हे पॉसिबल आहे. आता तिसरी कंडिशन बघा, तिसरी पॉसिबिलिटी आपण पाहूया. पी क्यू आहे 10, पी क्यू किती आहे 10 आणि क्यू आर किती आहे, क्यू आर आहे 7. आता लक्षात घ्या, जे मोठं डिस्टन्स आहे ते किती आहे 7 आणि छोटं डिस्टन्स 10, असं पॉसिबल होऊ शकतं का, पॉसिबलच नाही ना. 10 म्हणल्यानंतर जास्त होणार, त्याच्यामध्येच कुठेतरी 7 येणार आहे, म्हणजे ही कंडिशन पॉसिबल आहे का, नाही. 10 बघा, एक मोठी लाईन आहे. बरोबर, पी क्यू, त्याच्या पलीकडे तुम्हाला आर लिहायचे, पण ते डिस्टन्स 7, असं पॉसिबल आहे का. म्हणजे समजा हे डिस्टन्स 10 आहे, तुम्ही किती काढलं 10 सेंटीमीटर, पण तुम्हाला पॉईंट आर दाखवायचे अशा ठिकाणी की ते डिस्टन्स 7 यायला पाहिजे इथपासून. मग 7 कुठे येणार आहे, इथंच. मग आर पॉईंट इथंच दाखवायला लागणार आहे. ही कंडिशन पॉसिबल नाहीच आहे, त्यामुळे ही आपण वापरू शकत नाही. बरोबर, त्यामुळे हे पॉसिबलच नाही. मग आपल्याला ह्या 2च पॉसिबिलिटी ते वापराव्या लागणार आहेत. बरोबर, क्यूमध्ये असू शकतं किंवा आरमध्ये असू शकतं. बरोबर, ह्याला आपण केस 1 लिहूया किंवा पॉसिबिलिटी 1 लिहूया. आपण पॉसिबिलिटी, तुम्हाला जो शब्द सोपा वाटेल ते तुम्ही लिहा, आणि राईट साईडला आपण पॉसिबिलिटी 2 पाहूया किंवा केस 2 पाहूया, और पॉसिबिलिटी 2. क्लिअर आहे सर्वांना. हे 2च कंडिशन्स पॉसिबल आहेत, हे पॉसिबल नाही. मग आपण हे डायग्राम आपण काढूया प्रॉपर. आता इथे पी काढूया, इथं आर पॉईंट काढूया आपण, इथे मध्ये आहे क्यू, डिस्टन्स आहे 10, हे डिस्टन्स आहे 7. बरोबर, मोठं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काढायचं ना, आता पी आणि आर काढायचं आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी आर इज इक्वल टू काय येणार, ह्या दोघांचे टोटल एवढं, इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर. बरोबर, पी क्यू किती आहे 10, क्यू आर किती आहे 7, 10 + 7 झालं 17. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी आर इज 17. डिस्टन्स बिटवीन पी आर किती आहे 17 आहे. आता आपण दुसरी कंडिशन केस पाहूया. प्रॉपर डायग्राम काढू आपण. इथं आहे पी, मध्ये आहे आर आणि इथं आहे क्यू. हे टोटल डिस्टन्स आहे पी टू क्यू आहे 10 आणि आर टू क्यू आहे 7. क्लिअर आहे सर्वांना. आता आपल्याला मोठं डिस्टन्स पी क्यू किती मिळणार आहे ह्या दोघांच्या टोटल केल्यानंतर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी क्यू, हे मोठं डिस्टन्स आहे ना, हे कसं मिळणार आपल्याला, ह्या छोट्याची आणि ह्या दुसऱ्या छोट्याची ॲडिशन केल्यानंतर, इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर. क्लिअर आहे सर्वांना. डिस्टन्स बिटवीन पी आर आणि क्यू आर ह्याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला पी क्यू मिळणार आहे. हे क्यू आर आपण लिहिले ना, त्याला आपण आर क्यू लिहिलं असतं तरी चाललं असतं. क्लिअर आहे. आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन पी क्यू माहिती आहे ना, पी क्यू किती आहे 10 आहे, पी आर किती ते आपल्याला माहिती नाही. मग डिस्टन्स बिटवीन पी आर आपण तसंच ठेवणार. डिस्टन्स बिटवीन क्यू आर किती आहे 7. आता आपल्याला पी आर काढायचे ना, मग इकडे प्लस इकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहे. मग इकडे होणार 10 - 7 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी आर. किती होणार आहे 10 - 7 3 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी आर. देअरफॉर डिस्टन्स, आता आपण ते रिवर्स करून लिहूया, उलट करून लिहूया. डिस्टन्स बिटवीन पी आर इज इक्वल टू 3. म्हणजेच ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. पी आर हे डिस्टन्स 17 पण येऊ शकतं किंवा 3 सुद्धा येऊ शकतं, कारण आपल्याला इथं पॉईंट कसे कोलिनियर आहेत हे दिलेलं नाही. जसं या क्वेश्चनमध्ये आपल्याला ए डॅश बी डॅश हे दिलं होतं, तर इथं आपल्याला ते काय दिलेलं नाही. त्यामुळं पॉईंट्स पी डॅश क्यू डॅश आर असं पण कोलिनियर असू शकतं, किंवा पी डॅश आर डॅश क्यू असेही कोलिनियर असू शकतात. त्यामुळे इथं 2 पॉसिबिलिटी आहेत, केस 1 आणि केस 2, किंवा पॉसिबिलिटी 1 पॉसिबिलिटी 2. ते दोन्ही आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे, कारण की आपल्याला ते पॉईंट कसे कोलिनियर आहेत हे माहिती नाही आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर कोलिनियर स्टेट. सो म्हणजे आपल्याला जे डिस्टन्स दिलेले आहेत ना, ह्या डिस्टन्सवरून आपल्याला हा एक्स वाय झेड हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का नाही ते आधी फाइंड करायचे. जर ते कोलिनियर असतील तर कोणता पॉईंट मध्ये आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर, इथं 3 पॉईंट दिलेत, इथं आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत. त्या 3 पॉईंटमधलं आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे. बघा सगळ्यात मोठं डिस्टन्स, बघा सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं याच्यामधलं, वाय झेड आहे 7, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय आहे 15 आणि डिस्टन्स बिटवीन एक्स झेड आहे 8. सगळ्यात मोठं कोणतं आहे 15, तर ते लिहायचं, ते लिहायचं अगोदर. देअरफॉर
डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू 15. ह्याला नंबर द्यायचा 1. काय झालं क्वेश्चन, ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देणार आहोत. बरोबर. आता कोणते दोन राहिले, वाय झेड आणि एक्स झेड. बरोबर, त्याची आपण ॲडिशन करणार आहोत. डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड. कळलं. वाय झेड किती आहे 7 प्लस एक्स झेड किती आहे 8. 8 प्लस 7 किती झालं 15. ह्याला नंबर देऊया आपण 2. नंबर दिला आपण ह्याला 2. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड ह्याची ॲडिशन केल्यावर किती येते 15 येत आहे. आणि नुसतं एक्स वाय मध्ये डिस्टन्स पण किती आहे 15 आहे. हे दोन्ही इक्वल आलं ना, इक्वल आलेलं आहे. ह्याचा अर्थ हे 3 पॉईंट्स काही कोलिनियर आहेत. कसे, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू काय येणार आहे, डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड. हे इक्वल आलं ना, कुठून आलं आहे, फ्रॉम 1 and 2. मग आपण आधी सेंटेन्स लिहूया फ्रॉम 1 and 2. डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड. ह्याचा अर्थ काय होतो, जर समजा आपण एक पॉईंट स्ट्रेट लाईन काढली, ह्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत, एक्स आहे ना, ह्या कॉर्नरला आपण एक्स घेतला. बरोबर. दुसऱ्या कॉर्नरला काय घ्यायचा वाय. सगळ्यात मोठी लाईन आहे नाही एक्स आणि वाय. बरोबर. हे किती डिस्टन्स आहे, हे आहे 15. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण पॉईंट घेतला, त्या दोघांचा डिस्टन्स मिळून किती व्हायला पाहिजे 15च व्हायला पाहिजे ना, 15च व्हायला पाहिजे. मग आपण मध्ये पॉईंट घेतला समजा झेड. तर वाय झेड किती डिस्टन्स आहे, वाय झेड आहे 7. वाय झेड किती आहे 7. हे डिस्टन्स किती आहे 7. बरोबर. आणि एक्स झेड किती आहे, एक्स झेड आहे 8. कळलं. तेच ते केलं ना आपण क्वेश्चनमध्ये. ह्या दोघांची आपण काय केली, ॲडिशन केली, ती आली 15. म्हणजे 8 + 7 किती येते 15 येते. म्हणून हे पॉसिबल आहे. म्हणजे हे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. बरोबर. इथं आपण लिहिलं देअरफॉर पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. बरोबर. आता आपल्याला प्रत्येक वेळी अशी लाईन काढायची गरजच आहे असं काय नाही. हे नुसतं ह्याच्यानुसार ह्याच्यावरून पण आपण म्हणू शकतो की एक्स वाय झेड पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. आणि कोणत्या पॉईंटमध्ये आहे, एक्स वाय 2 कॉर्नर असतील, एक्स ह्या कॉर्नरला वाय त्या कॉर्नरमध्ये कोणता पॉईंट असणार आहे, झेड असणार आहे. देअरफॉर पॉईंट झेड इज बिटवीन पॉईंट्स एक्स अँड वाय. पॉईंट्स एक्स अँड वाय म्हणजेच झेड हा पॉईंट एक्स आणि वायच्या मध्ये आहे. हे आपल्याला लिहायचं आहे. आता पुढं आपण पाहूया. इथं 3 डिस्टन्स दिले. सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे 8. त्याला आपण नंबर देणार 1. डिस्टन्स बिटवीन आर एस इज इक्वल टू 8. ह्याला नंबर देऊया आपण 1. राहिलेल्या दोघांची ॲडिशन करायची. डिस्टन्स बिटवीन एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर टी इज इक्वल टू एस टी किती आहे 6. डिस्टन्स बिटवीन आर टी किती आहे 4. 6 + 4 किती झालं 10. ह्याला नंबर देणार आपण 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर टी किती झालं 10 झालं. हे दोन्ही 1 आणि 2 इक्वल आहे का नाही. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही इक्वल आहे का नाही. डिस्टन्स बिटवीन आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एस टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर टी. हे दोन्ही इक्वल नाही आहे. ह्या दोघांची टोटल केल्यानंतर 10 येते. परंतु हे सगळ्यात मोठी लाईन किती आहे 8 आहे. हे दोन्ही इक्वल आहे का नाही. मग आपण ते नॉट इक्वल लिहिणार आहोत. म्हणजेच काय, देअरफॉर पॉईंट्स कोणते पी क्यू आर, सॉरी पी नाहीच आहे नाही का ह्याच्यामध्ये, आर एस टी. पॉईंट्स आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर. हे 3 पॉईंट कोलिनियर नाही आहेत. जर कोलिनियर असतील तर आपल्याला पाहायचे की कोणता पॉईंट मध्ये आहे. कोलिनियर नसतील तर काही संबंध नाही. क्लिअर आहे सर्वांना. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सोडवायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.